औष्णिक विद्युत केंद्राचं जे राखेचं टेंडर सुटतं तर त्यामध्ये दाऊदपूर ग्रामपंचायतने मागासवर्गीय जे राखेचं टेंडर घेणारे आहेत त्यांना डावलल्याचा आरोप या ठिकाणी उपोषणकर्ते करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी परळी पंचायत समितीसमोर या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत. नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहेत. दाऊदपूर ग्रामपंचायतने या ठिकाणी मुद्दामहून मागासवर्गीयांना राखेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये वगळलेलं आहे अशी तुमचा आरोप आहे. काय सांगायचे? नुसतं मुद्दाम होऊन नाही तर जातीय द्वेष भावनेतून दाऊदपूर ग्रामपंचायतनं फक्त मागासवर्गीयांना राख उचलण्याच्या पावत्या दिलेल्या नाहीत. त्यांच्या ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दाऊदपूरच्या सर्व मागासवर्गीयांना सोबत घेऊन आज आम्ही पंचायत समितीच्या समोर उपोषणाला बसलेलो आहोत. या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या विविध मागण्या आहेत की ज्या आम्ही या ठिकाणी गट विकास अधिकारी साहेबांना सांगतोय की या ज्या ग्रामपंचायतीनं मनमानी कारभार केलेला आहे या कारभाराच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी ठोस भूमिका घ्यावी आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. नेमक्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत की जेणेकरून आपल्याला न्यायासाठी आपण त्या मागण्या मागत आहेत? सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे, महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत बघतोय मी की जी ग्रामपंचायत बिझनेस करू लागलेली आहे, धंद्यामध्ये उतरलेली आहे. ग्रामपंचायतचा उद्देश काय असतो की शासनानं पाठवलेला लोकांच्या सुखसुविधेसाठी, मूलभूत सुविधेसाठी पाठवलेला निधी ग्रामपंचायतच्या मार्फत वितरित व्हावा आणि त्या माध्यमातून गावाचा विकास व्हावा. परंतु या ग्रामपंचायतीने वीज निर्मिती केंद्राकडे राखेची मागणी करून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि ती टेंडर प्रक्रिया कसल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता, वर्तमानपत्रात जाहिरात न देता, कुणालाही न सांगता, सार्वजनिक न करता या ठिकाणी ही टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ग्रामपंचायतला हे टेंडर दिलं. परंतु ग्रामपंचायत ही गावाची असते. ज्या ग्रामपंचायतच्या ज्या गावामध्ये लोक राहतात त्या सर्वांचे हक्काचं एक जर कोणतं संस्था असेल तर ती ग्रामपंचायत असते. आणि म्हणून आमचं म्हणणं असं होतं म्हणजे दाऊदपूर ग्रामपंचायतच्या मागासवर्गीयांचं की जे काय रेट ठरलेला आहे वीज निर्मिती केंद्राचा 177 रुपये प्रति टनाचा, तर तो रेट आम्ही भरायला तयार आहेत ना. जे तुम्ही राख माफियांना तुम्ही राख देताय, प्रस्थापित राजकीय लोकांना तुम्ही राख देताय, तसंच आमच्या ह्या गोरगरिबांनासुद्धा राख मिळाली पाहिजे आणि नियमानुसार आम्ही त्याचं रॉयल्टी भरायला तयार आहेत. परंतु आमची तुम्ही रॉयल्टी भरून घेत नाहीत आणि आम्हाला राखही देत नाहीत. हा जो मनमानी कारभार आहे, आम्हाला वाटतं हा जातीय द्वेष भावनेतून घेतलेली भूमिका आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. ग्रामपंचायत सदस्य देखील आपण आहात, तर काय नेमकं ग्रामपंचायतमध्ये काय चाललं नेमकं? ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चालू आहे सध्या. आणि ते CGM जे इंगळे साहेब आहेत ते दोघांचं एक मनोमिलन चालू. कार्यक्रम कसा आहे की ह्यांनी द्यावं त्यांनी घ्यावं, टेबल खाली घ्यावं का वरून घ्यावं, ह्यांचं काही कळतच नाही. गावासाठी विकास तर काहीच नाही. जे राखीच्या जे पावत्या होत्या ते गावासाठी सार्वजनिक करून खुल्या करायला पाहिजे होत्या, ते काहीच केलेलं नाही ना त्यांनी. तर ग्रामपंचायत त्याच्या विरोधातच बसलेले आम्ही. ज्यावेळेस इंगळे साहेबाला अजून सांगू इच्छितो मी ह्याच्या माध्यमातून की अजून आमचं आंदोलन ह्याच्यापेक्षा दूर होणार आहे. नाही दिलं तर आता सध्या एक 4-8 दिवस आम्ही वाट बघ उठणार नाही. मागण्या मानायचं उठणार तर नाहीतच नाही. मी सदस्य 10 वर्ष झालं ग्रामपंचायतचं. आपली तर मागणी कुठलीच आतापर्यंत ती सरपंचाला मी दुखवलं नाही किंवा ग्रामसेवक साहेबाला दुखवलं नाही किंवा कुठल्या गावाला पण दुखवलं नाही आतापर्यंत. तुम्ही सदस्य असताना देखील मग नेमका असा विरोध का होतोय? विरोधमध्ये माझं मत आहे की गाववाल्याला तर थोडं सगळ्यालाच खुलं करावं ना. एखाद्या दोघाला दुसरं कोण जवळ करू नये. प्रत्येकानं समजा टेंडर जे काढलं आहे ते मनमानी कारभारामुळे काढलं आहे, टेंडर कसं करावं, खुलं करावं की सार्वजनिक काढावं. त्यांनी एखाद्या जाहिरात द्यावी. जाहिरात द्यावाच्या माध्यमातून हे ते आमची एक कृती समिती होती अगोदर, राख कृती समिती म्हणून एक दाऊदपूरची एक समिती होती. त्या समितीला टेंडर भेटण्यात होती, त्यांना डावलून पुन्हा हे झालेला आहे कार्यक्रम. का तर हे सगळं इंगळे साहेबांनाच केलेलं आहे सगळं. का तर ग्रामपंचायत चालवतं का ते चालवतं हे तर मुद्दा महत्त्वाचा आहे ना. यामध्ये दोषी कोण आहे नेमकं? ग्रामपंचायत दोषी म्हणता येईल का औष्णिक विद्युत केंद्र दोषी म्हणता येईल? अहो साहेब, दोन्ही पण दोषी आहेत. मला काय म्हणायचं, एका हातानं कुठे टाळी वाजते का? दोन्ही पण दोषी आहेत ना. दोन्हीच्या संगणमतानेच होत आहे, एखाद्याचं होत नाही असं काहीच.
आणखी काही दावतपूरकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी अनेक दिवसापासून या ठिकाणी वीट उद्योगामध्ये आहेत आणि राख्याची जी प्रक्रिया आहे कशा पद्धतीनं चालते पूर्ण आपल्याला ज्ञात आहे. आम्ही सर्व दाऊदपूरचे ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्यातर्फे 20 मार्चला एक इटके कॉर्नरला रस्ता रोको आंदोलन राखेच्या संदर्भात केलं. आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त, प्रदूषण बाधित आणि भूमिहीन लोक आहेत. ग्रामपंचायतनं सर्वांना समान दर्जा द्यावा आणि सर्वांना समान प्रमाणात वाटप करावं. आम्ही काय जन्म फक्त प्रदूषण सहन करण्यासाठीच घेतला आहे का? नाही. कारण आम्हाला राखेचा एवढा त्रास आहे प्रदूषणाचे. लेकरांना त्वचेचे आजार आहेत, दम्याचे आजार आहेत, श्वसनाचे आजार आहेत. हे आम्ही का सहन करतो? किंवा त्या राखेच्या बंधाऱ्यापासून आमची उपजीविका भागते, आमचं कुटुंब चालतं आहे. 2 पैसे आम्ही त्याच्यावर कमवतात आणि आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु काही मोजकेच धनधांडके व्यवसायधारक ग्रामपंचायतीनं हाताशी धरून त्यांनाच त्या पावत्याचं वाटप केलं आणि बाकीचा जे मागासवर्गीय समाज आहे, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगार, ह्या सगळ्याला वंचित ठेवण्यात आलं. आमची मागणी एकच आहे की समान प्रमाणात सगळ्या गावाला त्या पावत्याचं वाटप व्हावं आणि सगळ्याला त्याचा लाभ भेटावा. मोजक्याच एजन्सीला धरून हा कारभार चालत असेल तर त्याच्यासाठी आम्ही केव्हाही कधी पण आंदोलनं उपोषणं करायला तयारच आहेत आणि करीतच आलात. पण अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी यांना विचारणा केली असती, त्यांचं काय म्हणणं यायलं आहे, आम्ही सर्व अधिकार ग्रामपंचायतला दिला. ग्रामपंचायतला दिला कशाच्या आधारे? जागा शासनाची, राख शासनाची, शासन प्रक्रिया राबविते आणि ग्रामपंचायतला कुठल्या आधारे आम्हाला विचारायला सांगतात? आमचं म्हणणं एकच आहे की शासनाने ह्याच्यात भूमिका घेऊन ग्रामपंचायतला पत्र लिहून आदेश काढून आमच्या मागणी संदर्भात त्यांना विचारणा करावी आणि ग्रामस्थांची बैठक घेऊन व्यवस्थितरित्या सगळ्यांना हे समान प्रमाणात पावत्याचं वाटप करावं, जेणेकरून की आम्हाला वारंवार आंदोलनं करण्याची, उपोषणं करण्याची वेळ येऊ देऊ नये. गाडगे साहेब, किती दिवस चालणार आहे उपोषण? नाही, किती दिवस म्हणजे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहेत. नाहीतरी अशी बी आमच्यावर उपासमार आहेच ना. आम्हाला जर तिथं काम नाही मिळालं तर अशी आमची उपासमार होणारच आहे. तर पंचायत समितीच्या समोर उपाशी मरू. की जे काय आम्ही आजपर्यंत केलं, जेवढे काय आंदोलन केले, जेवढं काय रस्ता रोको केला, ह्याच्यावर आम्हाला आणखीन बी कुठल्या स्टेपला त्यांनी थांबवलेलं नाही किंवा कुठला न्याय दिलेला नाही. आणि ही टेंडर प्रक्रिया अशी केली की ग्रामपंचायतच्या नावानं CGM सुनील इंगळे यांनी काय केलं, ग्रामपंचायतच्या नावाने टेंडर दिलं. मग ग्रामपंचायतच्या नावानं टेंडर दिलं तर सगळ्याला मिळायला पाहिजे, हे असा आमचा एकमेव हा मुद्दा आहे. ग्रामपंचायतला तुम्ही जे दिलं आहे ते आम्हाला सगळ्यांना पण मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आम्ही भरपूर आंदोलन केले, उपोषण केले, कुठल्याच गोष्टीला आम्हाला आणखीन यश मिळालेलं नाही. पण आज आम्ही यश मिळवल्याशिवाय इथून उठणार नाहीत, हे आमचं ठरलेलं आहे, ठाम आहे. दावतपूर येथील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे. काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी सध्या पंचायत समितीसमोर या ठिकाणी आपलं आमरण उपोषण सुरू आहे, तर काय आपली भूमिका आहे? आमचं म्हणणं असं एकच आहे की ग्रामपंचायतला जे राखेचा कोटा दिलेला आहे ते आम्हाला सदस्य असून आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हता. ह्यांनी ते कोटा घेतला पण आणि ठराविक एजन्सीला वाटप केला पण. बट ते केला तर केला, त्यांच्या ते असं म्हणतात की आमचे स्टॉक उचलायचे. राखेचे स्टॉक उचलायला ते त्यांच्या एजन्सीला देतात आणि त्या पावत्या परत त्या गेटवरून रिटर्न करून खाली तळ्यात जाऊन भरतात. मग आता काय नेमकं काय आपली भूमिका आहे, काय मागणी आहे आपली? आमचं म्हणणं असं येते की संपूर्ण गावाची एक ग्रामसभा घ्यावी आणि प्रत्येकाला त्या ज्या पावत्या हिशाला येतील प्रत्येकाच्या ते रॉयल्टी भरून प्रत्येकजण त्या पावत्या घ्यायला तयार आहे. पण वाटप समान झालं पाहिजे. वाटप समान झालं पाहिजे. ग्रामपंचायत फक्त ठराविक एजन्सीलाच पावत्या देत आहे. रिपाईचे राज्य सचिव भास्कर रोडे यांचा देखील या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा आहे. नाना, काय भूमिका आहे आपली? कशा पद्धतीनं आपण या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला आहे? या ठिकाणी परळी परिसरामध्ये जो राखेचा डॅम आहे त्या ठिकाणी विशिष्ट वर्गालाच
लाभ होईल अशा पद्धतीचं वर्तन ग्रामपंचायत करत आहे. आणि जे गोरगरीब आहेत, खरोखर वंचित आहेत किंवा ज्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना टाळून जे आपले स्वतःचे लाभार्थी आहेत किंवा आपल्या स्वतःचे हितचिंतक आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतद्वारे लाभ होतो आहे. आणि मुळात प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतनं ग्रामसभा घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन या गोष्टी कार्यान्वित करायला पाहिजे होत्या, परंतु तसं न करता व्यक्तिगत स्वार्थापोटी हे जे चालू आहे. आणि वंचित आघाडीने या ठिकाणी जो उपोषण ठेवलेलं आहे त्याला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे, जेणेकरून तिथलच्या दलित समाजाला, दलित कुटुंबाला न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका शासनाने घ्यावी, म्हणून आमचा त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्येष्ठ पत्रकार रामबा गायकवाड देखील आपल्यासोबत आहेत, ज्यांचा की या ठिकाणी या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा आहे. काय सांगायचं आहे आपण या ठिकाणी जे दाऊदपूर ग्रामपंचायतीमध्ये जे होत असलेला राखेचा जे गैरप्रकार आहे यासाठी आमरण उपोषण सध्या सुरू आहे आणि आपला जाहीर पाठिंबा या आमरण उपोषणाचा आहे. सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी दाऊदपूर येथील जो राखेचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये दाऊदपूर येथील जे समस्त बहुजन समाज आहे मागासवर्गीय यांच्यावर जो राख उचलण्याच्या बाबतीमध्ये अन्याय होत आहे आणि या अन्यायाची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी जो उपोषण चालू केले त्या उपोषणाला माझा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी परळी वीज निर्मिती केंद्राचे अधिकारी, मग मुख्य अभियंता असेल किंवा राख हाताळणी विभागाचे अधिकारी असतील, यांच्याशी संगनमत करून जे राख माफिया आहेत यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक ठराविक लोकांना या राखेचा कसा फायदा होईल आणि एक रॅकेट आहे, हे रॅकेट उद्ध्वस्त करीत असताना जाणीवपूर्वक फक्त मागासवर्गीय समाजालाच त्या ठिकाणी डावलून या ठिकाणी काही लोकांचाच हित साधण्याचा जो प्रयत्न होत आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने हाणून पाडलेला आहे. त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आणि या राख प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं जो लाभार्थी आहे मुख्य अभियंता, या मुख्य अभियंत्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्या संपत्तीची कारवाई झाली पाहिजे. आणि एकूणच या प्रकरणामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, कारण 177 रुपये टन राख, खऱ्या अर्थानं 350 रुपये टनापेक्षा जास्त राख या ठिकाणी गेली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा जो फटका आहे शासनाला बसत आहे. याच्याही पाठीमागं मुख्य अभियंता आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी हातमिळवणी आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की जी राख उचलत असताना या ठिकाणी मागासवर्गीयवरच अन्याय का? खऱ्या अर्थाने जर द्यायची असेल तर सर्वांना समान प्रमाणामध्ये वाटप झाली पाहिजे, अन्यथा ती राख स्वतः या ठिकाणी थर्मलने वितरित करावी अशी या ठिकाणी माझी वैयक्तिक मागणी आहे आणि या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे. कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.